रोहामध्ये गेली 2 वर्षे सुरू असलेले रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, परंतु पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मात्र वाढले असून रोहामधील डिवायडरने अमोल मोरेचा पहिला बळी घेतला असून व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रोहा नगरपरिषद जवळील रुपेश हॉटेल समोर रात्री 9 वाजताच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये अमोल मोरेचे डिवायडरवर डोके आदळून तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्या नाका तोंडातून रक्ताचा स्त्राव वाहत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते। मात्र महिनाभराची मृत्यूशी चाललेली अमोलची कडवी झुंज काल संपुष्टात आली। मात्र तो डिवायडर अद्यापही ताठ मानेने त्या ठिकाणी उभा राहून रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे मी रोहामधील पहिला बळी घेतल्याची साक्ष देत आहे। मात्र आता तरी प्रशासनाला जाग येईल की नाही याकडे रोहावासियांचे लक्ष लागले आहे। अमोल एक होतकरू मेकॅनिक असल्याने त्याच्या नाहक मृत्यूने सर्वत्र खळबळ माजली असून रस्त्याचे अपूर्ण काम आणि पार्किंगसाठी अपुऱ्या जागेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।